मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊनी धनुर्धरा, नाम ठेविजे शरीरा वैरियाचे. पंचाग्नीची दडगी खोलवीजती शरीरा लागी, का इंधन कीजे हे आगी आतुलावी. माथा जाळीजती गुगुळू, पाठी घालीजती गळू, आंग जाळीती इंगळू जळत भीता. दवडो निश्वासोश्वास कीजती वायाची उपवास, का घेपती धूमाचे घास अधोमुखे. हिमोदके आकंठे खडके सेविजती तटे, जितया मांसाचे चिमुटे तोडिती जेथ. ऐसी नानापरी हे काया घायसूता पै धनंजया, तपकीजे नाशावया पुढिला ते. आंग भारे सुटला धोंडा, आपण फुटोनी होय खंड खंडा, का आड जालया ते रगडा करी जैसा. तेवी आपुलिया आटणिया सुखे असतया प्राणिया, जियावया शिराणिया कीजती गा. किंबहुना हे वोखटी घेऊनी क्लेशाची हातवटी, तपनिफजे ते किरीटी तामस होय. एवं सत्वादिकाचा आंगी पडिले तपतीही भागी, झाले तेही तुझ चांगी दाविले व्यक्ती. आता बोलता प्रसंगा आले म्हणून पैगा, करू रूपदानलिंगा त्रिविधातया. येथ गुणाचे निबोले दानही त्रिविध असे झाले, तेची आईक पहिले सात्विक ऐसे. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे, देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. तरी स्वधर्मा आतवते जे जे मिळेल आपण याते, ते ते दीजे बहुते सन्मान योगे. जालया सुबीज प्रसंगू पडे क्षेत्रा वाफेचा पांगू, तैसाची दानाचा हा लागू देखतसे. अनर्घ्य रत्न हाता चढे तै भांगाराची ओढी पडे, दोन्ही जाली तरी न जोडे लेते आंग. परिसण सुहृद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती, जै भाग्य धरी उन्नती आपुल्या विषयी. तैसे निफजवावया दान जै सत्व सुये संवाहन, तै देशकाळ भाजन द्रव्यही मिळे. तरी आधी तव प्रयत्नेसी होवावे कुरुक्षेत्र का काशी, ना तरी तुके जो इहीसी तो देशही हो. तेथ रविचंद्र राहू मेळू होता पाहे पुण्य काळू, का तया सारिखा निर्मळू आनुही जाला. तैशा काळी तिये देशी होवावी पात्र संपत्ती ऐसी, मूर्ती आहे धरिली जैसी शुचित्वेची का. आचाराचे मूळ पीठ वेदांची उतारपेठ, तैसे द्विजरत्न चोखट पावोनिया. मग तयाचा ठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता, परिप्रिया पुढे कांता रिगे जैसी. का जयाचे ठेविले तया देऊनी होय उतराया, नाना हडपे विडाराया दिधला जैसा. तैसे निष्कामे जीवे भूम्यादिक अर्पावे, किंबहुना हावे नेदावे उठो. आणि दान जया द्यावे तया ते ऐसे या पाहावे, जया घेतले नुमचवे काहीसे नाही. साद घातलिया आकाशा नेदी प्रतिशब्दू जैसा, का पाहिला आरसा येरीकडे. ना तरी उदकाची या भूमिके आफळिले निकंदुके, उधळवनी कवतिके न येई जे हाता. नाना वसो घातला चारू माथा तुरंबिला बुरू, न करी प्रत्युपकारू जियापरी. तैसे दिधले दातयाचे जो कोणेही आंगे नुमचे, अर्पिलया साम्यतयाचे की जे पैगा. ऐसिया जै सामग्रिया दान निफजे वीरराया, ते सात्विक दानवर्या सर्वाही जाण. आणि तोची देशु काळू घडे तैसाची पात्र मेळू, दान भागुही निर्मळू न्यायगतू. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः, दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम्. परिमनी धरूनि दुभते चारिजे जेवी गायीते, कापेव करूनी आईते पेरू जाईजे. नाना दिठी घालूनी आहेरा आवंतू जाईजे सोईरा, का वाण धाडीजे घरा वो वसियाचे. पै कळांतर गाठी बांधिजे मग पुढिलाचे काज कीजे, पूजा घेऊनी रसुदीजे पीडितासी. तैसे जया जे दान देणे तो तेणेची गाजीवने,
पुढती भुंजावा भावे येणे दीजे जे का. अथवा कोणी वाटे जाता घेतले उमचो न शकता. मिळे जै पांडुसुता द्विजोत्तमो तरी कवड्या एकासाठी. अशेषा गोत्रांचीच किरीटी सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी तयाची ये. तेविची पारलौकिके फळे वांछिजती अनेके. आणि दीजे तरी भुके ये काही नोहे. तेही ब्राह्मणुने वो सरे की हानीचे निशिणे झासुरे. सर्वस्व जैसे चोरे नागवूनी नेले. काय बहु सांगो सुमती जे दीजे या मनोवृत्ती. ते दानगा त्रिजगती राजसपै. अदेशकाले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्. मग म्लेच्छांचे वसवटे दांगाणे हन कैकटे. का शिबिरे चोहटे नगरींचे ते. तेही ठाई मिळणी समयो सांजवेळू कारजनी. तेव्हा उदारा होणे धनी चोरियेचा. पात्रे भाट नागारी सामान्य स्त्रिया काजुवारी. जिये मूर्तिमंते भुररी भुलावेया. रूपा नृत्याची पुरवणी ते पुढा डोळे भारणी. गीत भाटी व तो श्रवणी कर्णजपू. तयाही वरी अळुमाळू जैघे फुलगंधाचा गुगुळू. तव भ्रमाचा तो वेताळू अवतरे तैसा. तेथ विभांडुनिया जग आणिले पदार्थ अनेक. तेणे घालू लागे मातंग गवादी जैसी. एवं ऐसे निजे देणे ते तामसदान मी म्हणे. आणि घडे दैवगुणे आणि कही ऐक. विपाये घुणाक्षर पडे टाळिये कावळा सापडे. तैसे तामसा पर्व जोडे पुण्यदेशी. तेथ देखोनी तो आथिला योग्यु मागोही आला. तोही द्रव्या चाडैला भाळे जरी. तरी श्रद्धा न धरी जीवी तया माथाही न खालवी. स्वये न करी ना करवी अर्घ्यादिक. आलिया न घली बैसो तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो. हा अप्रसंगू कीर असो तामसी नरी. पै बोळविजे रिणायतू तैसा झकवी तयाचा हातू. तू करणे याचा बहुतू प्रयोगु तेथ. आणि जया जे दे किरीटी तया ते उमाणी तयासाठी. मग कुबोले कालोटी अवज्ञेचा. हे बहु असो या परी मोल वेचणे जे अवधारी. तया नाव चराचरी तामसदान. ऐसी आपुलाला चिन्ही अलंकृते तिन्ही. दाने दाविली अभिधानी रजतमादी. तेथ मी जाणद असे विपाये तूगा ऐसे. कल्पिसील मानसे विचक्षणा. जे भवबंध मोचक येकले कर्म सात्विक. तरी का वेखासे सदोख येर बोलावी. परिनोसंतिता विवसी भेटी नाही निधीसी. काधू न साहता जैसी वाती न लगे. तैसे शुद्ध सत्वा आड आहे रजतमाचे कवाड. ते भेदणे याते कीड म्हणावे का. आम्ही श्रद्धादि दानांत जे समस्त ही क्रिया जात. सांगितले का व्याप्त तिही गुणी. तेथ भरवसे नितिन्ही न सांगोची ऐसे मानी. परिसत्व दावावया दोन्ही बोलिलो ये रे. जे दोही माझी तिजे असे ते दोन्ही सांडिताची दिसे. अहोरात्र त्यागे जैसे संध्यारूप. तैसे रजतम विनाशे तिजे जे उरत दिसे. ते सत्व हे आपैसे भावासी ये. एवं दावावया सत्व तुझ निरूपिले तमरज. ते सांडूनि सत्वे काज साधी आपुले. सत्वेची येणे चोखाळे करी यज्ञादिके सकळे. पावसी तै करतळे आपुले निज. सूर्ये दाविले साते काय एक न दिसे येथे. तेवी सत्वे केले फळाते काय नेदी. हे कीर आवडता विखी शक्तिसत्वी आथी निकी. परिमोक्षेसी एकी मिसळणे जे. ते एक आनची आहे तयाचा सावावो जैला आहे. तै मोक्षाचाही होये गावी सरते. पै भांगार जरी पंधरे तरी राजवळीची अक्षरे. साहे तैची सरे जियापरी. स्वच्छे शीतळे सुगंधे जळे होती सुखप्रदे. परिपवित्रत्व संबंधे तीर्थाचेनी. नई हो का भरतैसी थोरी. परिगंगा जै अंगीकारी. तैची तिये सागरी प्रवेशुगा. तैसे सात्विक कर्मा किरीटी. येता मोक्षाची ये भेटी. न पडे आडकाठी ते वेगळे आहे. हा बोलू ऐकत खेवी अर्जुना आधी न माये जीवी. म्हणे देवे कृपा करावी सांगावे ते.
तेथ कृपाळू चक्रवर्ती म्हणे आईक तयाची व्यक्ती जेणे सात्विके ते मुक्ती रत्न देखे. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्रामधाम तयाचे एक नाम त्रिधा पै असे. ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची ये राती माझी ओळखावया श्रुती खूण केली. उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. कष्टले संसार शिणे जे देवो येती गाढाणे तया ओदे नावे जेणे तो संकेतुहा. ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वैतु द्वैतत्वे भेटावा ऐसा मंत्रु देखिला कणवा वेदे बापे. मग दाविले जेणे एके ब्रह्म आळविले कवतिके मागा असत ठाके पुढा उभे. परिनिगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी तयासीच कळे. हेही असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती ते जया एका आवृत्ती नावाचिया. पै सृष्टीचिया उपक्रमा पूर्वी गा वीरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वरा ते नोळखे ना सृष्टी ही करू न शके तो थोरू केला एके नामे जेणे. जयाचा अर्थ जीवी ध्याता जे वर्णत्रयच जपता विश्वसृजन योग्यता आली तया. ते धवा रचिले ब्रह्मजन तया वेद दिधले शासन यज्ञा ऐसे वर्तन जीविके केले. पाठी नेणो किती येर सृजिले लोक अपार जाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने. ऐसे नाम मंत्रे जेणे धातया अढंच करणे तयाचे स्वरूप आईक म्हणे श्रीकांतु तो. तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणवो आदिवर्णु बुझा आणि तत्कारु तो दुजा तिजा सत्कारु. एवं ओम तत्सदाकार ब्रह्मनाम हे त्रिप्रकार हे फूल तुरंबी सुंदर उपनिषदाचे. येणेसी गा होऊनी एक जै कर्म चाले सात्विक तै कैवल्या ते पाईक घरीचे करी. परिकापुराचे थळीव आणूनी देईल दैव लेवो जाणणेची अडव तेथ असे बापा. तैसे आदरी जेल सत्कर्म उच्चारी जेल ब्रह्मनाम परिनेणी जेल जरीवर्म विनियोगाचे. तरी महंताची या कोडी घरा आली या ही वोढी मानू नेणता परवडी मुदल तुटे. काल्यावया चोखट टीक भांगार एकवट घालूनी बांधली मोट गळा जेवी. तैसे तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म विनियोगे वीण काम विफळ होय. अगा अन्न आणि भूक पासी असे परिदेख जेवू नेणता बाळक लंघन चिकी. का स्नेहसूत्र वैश्वानरा जालिया ही संसारा हातवटी नेणता वीरा प्रकाशुनो हे. तैसे वेळे कृत्य पावे तेथींसा मंत्रुही आठवे परिव्यर्थते आघवे विनियोगे वीण. म्हणूनी वर्णत्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक विनियोग तू आईक याचा आता. तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदान तपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनां. तरी या नामींची अक्षरे तिन्ही कर्मा आदि मध्य निदानी प्रयोजावी पैस्थानी इही तिन्ही. हेची एकी हातवटी घेऊनी हन किरीटी आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माचिये. ब्रह्मेसी होआवया एकी तेन वचती यज्ञादिकी जे चावळले वोळखी शास्त्रांचिया. तो तव ओंकारू ध्याने करीती गोचरू पाठी आणि ती उच्चारू वाचेही तो. तेणे ध्याने प्रगटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियांचिये. अंधारी अभंगु दिवा आडवी समर्थु बोळावा तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी. उचित देवोद्देशे द्रव्ये धर्म्ये आणि बहुवसे द्विजद्वारा हनहुताशे यजिती पैते. आहवनी यादि वह्नी निक्षेपरूपी हवनी यजिती पै विधानी पुढे होऊनी. किंबहुना नानायाग
निष्पत्तीचे घेऊनी अंग करीती नावडते या त्याग उपाधीचा का न्याये जोडला पवित्री भूम्यादिके स्वतंत्री देशकाळ शुद्ध पात्री देती दाने अथवा एकांतरा कृच्छ्री चांद्रायणे मासोपवासी शोषो निगा धातुराशी करीती तपे एवं यज्ञदान तपे जिये गाजती बंधरूपे तिहीच होय सोपे मोक्षाचे तया थळी नावा जिया दाटीजे जळी तियाची जेवी तरीजे ते विबंधकी कर्मी सुटीजे नामे येणे परिहे असो ऐसिया या यज्ञदानादि क्रिया ओंकारे सावायलिया प्रवर्तती तिया मोटकिया जेथफळी दिगो पाहाती निहाळी प्रयोजिती तिये काळी तच्छब्दुतो तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपः क्रियाः दानक्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः जे सर्वाही जगा परवते जे एक सर्वही देखते जे तच्छब्दे बोली जेते पैल वस्तू ते सर्वाधिकत्वे चित्ती तद्रूप ध्याऊनिया सुमती उच्चारे ही व्यक्ती आणि ती पुढती म्हणती तद्रूपा ब्रह्मातया फळेसी क्रिया इया तेची होतु आम्हा भोगावया काही चिनुरो ऐसेनी तदात्मक ब्रह्म तेथ उगाणूनी कर्म अंग झाडिती नमम येणे बोले आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पिले इया रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा ते कर्म कीर ब्रह्माकारे जाले तेणेही नसरे जे करिते नसी दुसरे आहे म्हणूनी मीठ आंगे जळी विरे परीक्षारता वेगळी उरे तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत आणि दुजे जमजम घडे तव तव संसार भय जोडे हे देवो आपुले नितोंडे बोलती वेदे म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे परियवसे सच्छब्दया ऋणोद्देशे ठेविला देवे तरी ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्मशरीरी जे प्रशस्तादि बोलवरी वाखाणिले प्रशस्त कर्मी तिये सच्छब्दा विनियोगु आहे तोची आईका होये तैसा सांगो सद्भावे साधुभावे च सदित्ये तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते तरी सच्छब्दे येणे आटूनी असंताचे नाणे दाविजे अव्यंगवाणे सत्तेचे रूप जे सत्तेची काळे देशे होऊ नेणेची अनारिसे आपण आपण असे अखंडित हे दिसते जे तुले आहे ते असतपणे जे नोहे देखता रूपी सोये लाभे जयाची तेणेसी प्रशस्त ते कर्म जे जाले सर्वात्मक ब्रह्म देखी जे करूनि सम ऐक्य बोधे तरी ओंकार तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे ते गिळूनी होईचे एकसरे सन्मात्रची ऐसा हा अंतरंगू सच्छब्दाचा विनियोगू जाणा म्हणे श्रीरंगू मी ना म्हणे हो ना मीची जरी म्हणे तरी श्रीरंगी दुजे हेची उणे म्हणून हे बोलणे देवाचेची आता आणिकी ही परी सच्छब्दु हा अवधारी सात्विक कर्मा करी उपकारू जो तरी सत्कर्मे चांगे चालिली अधिकार बगे परी एकाधेका आंगे हिणावती जई तै उणे एके अवयवे शरीर ठाके आघवे का अंगहीना भांडावे रथाची गती तैसे एकेची गुणे वीण सतची परी असतपण कर्मधरी गाजाण जिये वेळे तेव्हा ओंकार तत्कारी सावाईला हा चांगी परी सच्छब्दु कर्मा करी जीर्णोद्धारू ते असतपण फेडी आणि सद्भावाचिये रूढी निजसत्वाचिये प्रौढी सच्छब्दु हा दिव्यौषध जैसे रोगिया का सावावो ये भंगलिया सच्छब्दु कर्मा व्यंगलिया तैसा जाण अथवा काही प्रमादे कर्म आपुलिये मर्यादे चुकोनी पडे निषिद्धे वाटे हन चालतयाची मार्गु सांडे पारखियाची अखरे पडे राहाटी माझी न घडे काई काई म्हणून तैसी कर्मा राभस्ये सांडे सीमा असाधुत्वाची या दुर्नामा येवो पाहेजे तेथगा हा सच्छब्दु येरा दोही परीस प्रबुद्धु प्रयोजिला करी साधु
कर्मा ते यया लोहा परिसाची दृष्टी वोहळा गंगेची भेटी कामृता जैसी वृष्टी पियुषाची पै असाधु कर्मा तैसा सच्छब्द प्रयोगु वीरेशा हे असो गौरवुची ऐसा नामाचा यया घेऊन येथींचे वर्म जै विचारिसी हे नाम तै केवळ हेची ब्रह्म जाणसी तू पाहे पा ओम तत्सत ऐसे हे बोलणे तेथ नेतसे जेथूनिका हे प्रकाशे दृश्य जात ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाचे हे आंतुवट व्यंजक नाम परि आश्रयो आकाशा आकाशचिका जैसा या नामा नामी आश्रयो तैसा अभेदु असे उदयीला आकाशी रवीची रवी ते प्रकाशी हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्माची करी यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते म्हणून त्र्यक्षर हे नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म या लागी कर्म जे जे कीजे ते याग अथवा दाने तपादिके ही गहने तिये निफजतुका न्यूने होऊ निठातू परिपरिसाचा वरकली नाही चोखा किडाची बोली तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती उणिया पुरियाची परी नुरेची तेथ अवधारी निवडू न येती सागरी जैसिया नदी एवं पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळसागा आणि एकेकाही अक्षरा वेगळ वेगळा वीरा विनियोगु नागरा बोलिलो रीती एवं ऐसे सुमहिम म्हणून हे ब्रह्मनाम आता जाणितले की सुवर्म राया तुवा तरी येथून याची श्रद्धा उपलविली हो सर्वदा जयाचे जाले बंधा उरो नेदी जिये कर्मी हा प्रयोगु अनुष्ठिजे सद्विनियोगु तेथ अनुष्ठिला सांगू वेदुचितो अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम 17 ना सांडूनी हे सोये मोडूनी श्रद्धेची बाहे दुराग्रहाची त्राये वाढवूनिया मग अश्वमेध कोडी कीजे रत्ने भरोनी पृथ्वी दीजे एकांगुष्ठी ही तपिजे तपसहस्री जळाशयाचे निनावे समुद्र ही कीजती नवे परिकिंबहुना आघवे वृथाचिते खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले का खेव दिधले साऊलिये ना तरी जैसे चडकणा गगन हाणितले अर्जुना तैसा समारंभु सुणा गेला चितो घाणा गाळिले गुंडे तेथ तेलना पेंडी जोडे तैसे दरिद्रते वढे ठेलेची आंगी गाठी बांधली खापरी येथे अथवा पैलतीरी न सरोनी जैसी मारी उपवासी गा तैसे कर्मजाते तेणे नाही ऐहिकींचे भोगणे तेथ परत्र ते कवणे अपेक्षावे म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनी कीजे जो धांदा हे असो सिणुनु सधा दृष्टा दृष्टी तो ऐसे कलुष करी केसरी त्रिताप तिमिर तमारी श्रीवर वीर नरहरी बोलिले तेणे तेथ निजानंदा बहुवसा माजी अर्जुनु तो सहसा हरपला चंद्रु जैसा चांदिणेनी अहो संग्रामु हा वाणिया मापे नाराचांचिया अणिया सूनी मांस घे मवणिया जीवितेसी ऐसिया समयी कर्कशे भोगी जत स्वानंद राज्य कैसे आणि भाग्योदयो हा नसे आणि के ठाई संजयो म्हणे कौरवराया गुणारिझो ये रिपूचिया आणि गुरुही हा आमुचिया सुखाचा येथ हा न पुसता हे गोठी तरी देवो का सोडिते गाठी तरी कैसेनी आम्हा भेटी परमार्थेसी होतो अज्ञानाचा अंधारा वो संतीत जन्मवाहरा ते आत्मप्रकाश मंदिरा आतु आणिलो येवढा आम्हा तुम्हा थोरू केला येणे उपकारू म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय तेविची संजयो म्हणे चित्ती हा अतिशयो या नृपती खुपैल म्हणून किती बोलत असो
ऐसी हे बोली सांडिली, मग येरीची गोठी आदरिली. जे पार्थे कापुसिली श्रीकृष्णा ते, याचे जैसे का करणे तैसे मीही करीन बोलणे. ऐकिसो ज्ञान देवो म्हणे निवृत्तीचा. अध्याय 18. जय जय देव निर्मळ, निज जनाखिल मंगळ. जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. जय जय देव प्रबळ, विदळिता मंगळकुळ. निगमागम द्रुमफळ फलप्रद. जय जय देव सकल, विगत विषय वत्सल. कलित काळ कौतूहल कलातीत. जय जय देव निश्चळ, चलित चित्त पान तुंदिल. जगदुन्मीलना विरल केली प्रिय. जय जय देव निष्कळ, स्फुरद मंदानंद बहळ. नित्य निरस्ताखिल मळ मूळभूत. जय जय देव स्वप्रभ, जगदंबुद गर्भनभ. भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस. जय जय देव विशुद्ध, विदुदयोद्यान द्विरद. शमदम मदन मदभेद दयार्णव. जय जय देव देवैकरूप, अतिकृत कंदर्प सर्पदर्प. भक्तभाव भवनदीप तापापह. जय जय देव अद्वितीय, परिणतो परमैकप्रिय. निजजनजित भजनीय मायागम्य. जय जय देव श्रीगुरो, अकल्पनाप्य कल्पतरो. स्वसंविद्रुम बीज प्ररो हणावनी. हे काय एकैक ऐसैसे, नाना परिभाषा वशे. स्तोत्र करू तुझ दोसे निर्विशेषा. जिही विशेषणी विशेषिजे, ते दृश्य नभे रूप तुझे. हे जाणे मी म्हणून लाजे वानणा इही. परी मर्यादेचा सागरू, हा तवचितया डगरू. जवन देखे सुधा करू उदया आला. सोमकांतु निज निर्झरी, चंद्रा अर्ध्यादिक न करी. ते तोची अवधारी करवी कीजी. नेणो कैसी वसंत संगे, अवचितिया वृक्षाची अंगे. फुटती ते तयाही जोगे धरणे नोहे. पद्मिनी रविकिरण, लाहे मग लाजे कवण. का जळे शिवतले लवण आंग भुले. तैसा तू ते जेथ मी स्मरे, तेथ मी पण मी विसरे. मग जाकळीला ढेकरे तृप्तु जैसा. मज तुवा जी केले तैसे, माझे मी पण दवडूनी देशे. स्तुतिमिशेच पापिसे बांधले वाचे. ना एरवी तरी आठवी, राहोनी स्तुती जै करावी. तै गुणागुणिया धरावी सरोभरी की. तरी तुझी एक रसाचे लिंग, केवी करू गुणागुणी विभाग. मोती फोडोनी सांधिता चांग, की तैसेची भले. आणि बाप तू माय, इही बोली ना स्तुती होय. डिंभोपाधिक आहे विटाळू तेथे. जी जालेनी पायिके आले, ते गोसावी पण केवी बोले. ऐसे उपाधी उशिटले काय वर्णू. जरी आत्मा तू एकसरा, हेही म्हणता दातारा. तरी आतुला तू बाहेरा घापतासी. म्हणून सत्यची तुझ लागी, स्तुती न देखो जी जगी. मौना वाचूनी लेणे आंगी सुसीना मा. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे. सन्निध काही न होणे तुझ्या ठाई. तरी जितले जैसे भुली, पिसे आला पुघाली. तैसे वानू ते माऊली, उपसाहावे तुवा. आता गीतार्थाची मुक्तमुदी, लावी माझी ये वाग्वृद्धी. जे माने हे सभासदी सज्जनांचा, तेथ म्हणितले श्रीनिवृत्ती. नको हे पुढत पुढती, परिसी लोहा दृष्टी किती. वेळ वेळा कीजे गा. तव विनवी ज्ञान देवो, म्हणे हो काजी पसावो. तरी अवधान दे तु देवो ग्रंथा आता. जी गीता रत्न प्रासादाचा, कळसू अर्थ चिंतामणीचा. सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ जो. लोकी तरी आथी ऐसे, जे दुरूनी कळसू दिसे. आणि भेटीची हातवसे देवतेची तिये. तैसेची एथही आहे, जे एकेची येणे अध्याये. आघवाची दृष्ट होये गीता गमुहा. मी कळसू याची कारणे, 18वा अध्यायो म्हणे. उवाईला बादरायणे गीता प्रासादा. नोहे कळसा परते काही, प्रासादी काम नाही. ते सांगतसे गीताही संपलेपणे.
व्यासू सहजे सूत्री बळी, तेणे निगमरत्नाचळी, उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. तेथ त्रिवर्गाचा अणुआरू, आडवू निघाला जो अपारू, तो महाभारत प्राकारू भोवता केला. माझी आत्मज्ञानाचे एकवट, दळवाडे झाडूनी चोखट, घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. निवृत्तीसूत्र सोडवणिया, सर्व शास्त्रार्थ पुरवणिया, आवो साधिला मांडणिया मोक्षरेखेचा. ऐसेनी करिता उभारा, 15 अध्यायात 15, भूमी निर्वाळलिया पुरा प्रासादू जाहला. उपरी 16वा अध्यावो, तो ग्रीव घंटेचा आवो, सप्तदशु तो चिठावो पडघाणिये. तयाही वरी 18, तो आपैसा मांडला कळसू, उपरी गीतादिकी व्यासू ध्वजे लागला. म्हणोनी मागील जे अध्याये, ते चढते भूमीचे आये, तयांचे पुरे दाविता हे आपुला आंगी. जालया कामा नाही चोरी, ते कळसे होय उजरी, तेवी 18 विवरी साध्यंत गीता. ऐसा व्यासे विंदाणिये, गीता प्रासादू सोडवणिये, आणूनी राखिले प्राणिये नाना परी. एक प्रदक्षिणा जपाचिया, बाहिरवनी करीती यया, एक ते श्रवणमिषे छाया सेविती ययाची. एक ते अवधानाचा पुरा, विडा पाऊड भीतरा, घेऊन रिघती गाभारा अर्थज्ञानाचा. ते निजबोधे उराउरी, भेटती आत्मया श्रीहरी, परी मोक्ष प्रासादी सरी सर्वाही याथी. समर्थाची ये पंक्ती भोजने, तळिल्या वरिल्या एकची पक्वान्ने, ते विश्रवणे अर्थे पठणे मोक्षुची लाभे. ऐसा गीता वैष्णव प्रासादू, 18वा अध्याय कळसू विशदू, म्या म्हणितला हा भेदू जाणो निया. आता 17 पाठी, अध्याय कैसेनी उठी, तो संबंधू सांगो दिठी दिसे तैसा. का गंगा यमुना उदक, वोघ बगे वेगळीक, दावी होऊनी एक पाणी पडे. न मोडता दोन्ही आकार, घडिले एक शरीर, हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. नाना वाढली दिवसे, काळा बिंबी पैसे, परिसिनाने लेवे जैसे चंद्री नाही. तैसी सिनानी 4 पदे, श्लोक तो श्लोकावच्छेदे, अध्यावो अध्याय भेदे गमे कीर. परिप्रमेयाची उजरी, आनान रूप न धरी, नाना रत्नमणी दोरी एकची जैसी. मोतिये मिळोनी बहुवे, एकावळीचा पाडू आहे, परिशोभे रूप होये एकची तेथ. फुला फुलसरा लेख चढे, द्रुती दुजी अंगुळी न पडे, श्लोक अध्याय तेणे पाडे जाणावे हे. 7 शते श्लोक, अध्याया 18चे लेख, परिदेवो बोलिले एक, जे दुजे नाही. आणि म्याही न सांडूनी ते सोये, ग्रंथ व्यक्ती केली आहे, प्रस्तुत तेणे निर्वाहे निरूपण आयिका. तरी 17वा अध्यावो, पावता पुरता ठावो, जे संपता श्लोकी देवो बोलिले ऐसे. अर्जुना ब्रह्मनामाचा विखी, बुद्धी सांडूनी आस्तिकी, कर्मे कीजती तितुकी असंते होती. हा ऐकोनी देवाचा बोलू, अर्जुना आला डोलू, म्हणजे कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो. तो अज्ञानांधू तव बापुडा, ईश्वरूची न देखे एवढा, तेथ नाव एक पुढा का सुझे तया. आणि रजतमे दोन्ही, गेलिया वीण श्रद्धा सानी, ते का लागे अभिधानी ब्रह्माचिये. मग कोता खेव देणे, वार्तेवरील धावणे, सांडी पडे खेळवणे नागिणीचे ते. तैसी कर्मे दुवाडे, तयाही जन्मांतराची कडे, दुर्मेळावे येवढे कर्मा माझी. ना विपाये हे उजू होये, तरी ज्ञानाची योग्यता लाहे, एरवी येणेची जाये निरयालया. कर्मी हा ठायवरी, आहा ती बहुवा अवसरी, आता कर्मठा कै वारी मोक्षाची हे. तरी फिटो कर्माचा पांगू, की जो अवघाची त्यागू, आदरी जो अव्यंगू संन्यासू हा. कर्मबाधेची कही, जेथ भयाची गोठी नाही, ते आत्मज्ञान जिही स्वाधीन होय. ज्ञानाचे आवाहन मंत्र, जे ज्ञान पिकते सुक्षेत्र, ज्ञान आकर्षिते सूत्र तंतू जे का. ते दोन्ही संन्यास त्याग, अनुष्ठूनी सुटे जग, तरी हेची आता चांग व्यक्त पुसो. ऐसे म्हणोनी पार्थे, त्याग संन्यास व्यवस्थे, रूप होवावया जेथे प्रश्न केला.
तेथ प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळिली तया व्यक्ती झाली अष्टादशा एवं जन्यजनक भावे अध्यायो अध्याया ते प्रसवे आता ऐका बरवे पुसिले जे तरी पांडुकुमरे तेणे देवाचे सरते बोलणे जाणोनी अंतःकरणे कानी घेतली एरवी तत्वविषयी भला तो निश्चितू असे कीरजाहला परी देवो राहे उगला ते साहावेना वत्स धालया ही वरी धेनु न वचावी दुरी अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे तेणे काजे वीण ही बोलावे ते देखिले तरी पाहावे भोगिता चाड दुणावे पढियंता ठाई ऐसी प्रेमाची हे जाती आणि पार्थ तवतेची मूर्ती म्हणून करू लाहे खंती उगेपणाची आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे ते भोगिजे की जैसे आरिसा रूप मग संवादू तोही पारुखे तरी भोगिता भोगणे थोके हे का साहावेल सुखे लाचावले या लागी त्याग संन्यास पुसावयाचे घेऊन मिस मग उपलविले दुस गीतेचे ते 18वा अध्यावो नो हे एकाध्यायी गीताची आहे जै वासरुची गाय दुहे तै वेळू कायसा तैसी संपता अवसरी गीता आदरविली माघारी स्वामी भृत्याचा न करी संवादुकाई परी हे असो ऐसे अर्जुने पुसिजत असे म्हणे विनंती विश्वेशे अवधारिजो अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन हा जी संन्यासू आणि त्यागू या दोही एक अर्थी लागू जैसा संघातू आणि संघू संघातेची बोलीजे तैसेची त्यागे आणि संन्यासे त्यागूची बोलीजतू असे आमसेनी तव मानसे जाणीजे हेची ना काही आथी अर्थभेदू तो देव करो तू विशदू तेथ म्हणती श्री मुकुंदू भिन्नची पैहे तरी अर्जुना तुझ्या मनी त्याग संन्यास दोनी एकार्थ गमले हे मानी मीही साच इही दोही कीर शब्दी त्यागूची बोलीजे त्रिशुद्धी परी कारण एथ भेदी ये तुलेची जे निपटूनी कर्म सांडिजे ते सांडणे संन्यासू म्हणिजे आणि फलमात्र का त्यजिजे तो त्यागुगा तरी कोणा कर्माचे फळ सांडिजे कोण कर्म केवळ हेही सांगो विवळ चित्त देपा तरी आपैसी दांगे डोंगर झाडे लागती अपार तैसे लांबे राजागर नुठिती ते न पेरिता सैंघ तृणे उठती तैसे साळीचे होणे नाही गा राबावणे जियापरी का अंग जाहले सहजे परी लेणे उद्यमे कीजे नदी आपैसी आपादिजे विहिरी जेवी तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक परी न कामिता कामिक न निफजे जे श्री भगवानुवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः का कामनेचेची दळवाडे जे उभारावया घडे अश्वमेधादिक फुडे यागजेथ वापी कूप आराम अग्रहारे हन महाग्राम आणि कही नाना संभ्रम व्रतांचे ते ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एक मूळ जे केले भोगवी फळ बांधोनिया देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळेया ना म्हणून ये धनंजया जिया परी का ललाटींचे लिहिले न मोडे गा काही केले काळे गोरे पण धुतले फिटो नेणे केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फेडिता ऋण जैसे बोसंडीना का कामनाही न करिता अवसात घडे पांडुसुता तरी वाय कांडेन झुंझता लागे जैसे गुळ नेणता तोंडी घातला देची गोडी आगी मानूनी राखोंडी चेपिला पोळी काम्यकर्मी हे एक सामर्थ्य आथी स्वाभाविक म्हणून नको कौतुक मुमुक्षु येथ किंबहुना पार्थायसे जे काम्यकर्म गा असे ते त्यजजे विष जैसे बोकुनिया मग तया त्यागा ते जगी संन्यासु ऐसया भंगी बोलिजे अंतरंगी सर्वद्रष्टा हे काम्यकर्म सांडणे
ते कामने तेची उपडणे, द्रव्यत्यागे दवडणे जैसे भय, आणि सोमसूर्य ग्रहणे येऊनी करविती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस, अथवा अतिथी हन पावे, हे ऐसैसे पडे जै करावे, तै ते कर्म जाणावे नैमित्तिक गा, वार्षिया क्षोभे गगन, वसंत दुणावे वन, देहा शृंगारी यौवन दशा जैसी, का सोमकांतु सोमे पघळे, सूर्ये फाकती कमळे, एथ असे तेची पाल्हाळे आननये, तैसे नित्य जे का कर्म, तेची निमित्ताचे लाहे नियम, एथ उंचावे तेणे नाम नैमित्तिक होय, आणि सायं प्रातर मध्यान्ही जे का करणीय प्रतिदिनी, परिदृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे, का नापादित्या गती, चरणी जैसी आथी, नातरी ते दीप्ती दीपबिंबी, वासुनेदिता जैसे, चंदनी सौरभ्य असे, अधिकाराचे तैसे रूपचिजे, नित्यकर्म ऐसे जनी, पार्था बोलिजे ते हे मानी, एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ, हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक, म्हणो पाहती एक वांझया ते, परिभोजनी जैसे होये, तृप्ती लाभे भूक जाये, तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ, कीड आगिटा पडे तरी मळू तुटे वानी चढे, यया कर्मा तया सांगडे फळ जाणावे, जे प्रत्यवाय तवगळे, स्वाधिकार बहुवे उजळे, तेथ हातो फळिया मिळे सद्गतीसी, येवढे वरी ढिसाळ, नित्य नैमित्तिकी आहे फळ, परी ते त्यजजे मूळ नक्षत्री जैसे, लता पिके आघवी, तव च्यूत बांधे पालवी, मग हातन लावित माधवी सोडू निघाली, तैसी नोलांडिता कर्मरेखा, चित्त दीजे नित्य नैमित्तिका, पाठी फळा कीजे अशेखा वांताचे वाणी, यया कर्मफळ त्यागाते, त्यागु म्हणती पै जाणते, एवं त्याग संन्यास तू ते परिसविले, हा संन्यासु जै संभवे, तै काम्य बाधू न पवे, निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले, आणि नित्याधिक जे असे, ते येणे फळत्यागे नासे, शिरलोटलिया जैसे येर अंग, मग सस्य फळपाकात, तैसे निमालिया कर्मजात, आत्मज्ञान गिवसित अपैसे ये, ऐसिया निगुती दोनी, त्याग संन्यास अनुष्ठानी, पडले गा आत्मज्ञानी बांधती पाटू, नातरी हे निगुती चुके, मग त्यागु की जे हात तुके, तै काही नत्य जे अधिके गोवीची पडे, जे औषध व्याधी अनोळख, ते घेतलिया परते विख, का अन्न न मानिता भूक मारी ना काही, म्हणून त्याज्य दे नव्हे, तेथ त्यागाते न सुवावे, त्याज्या लागी नोहावे लोभा परा, चुकलिया त्यागाचे वेंझे, केला सर्व त्यागुही होय बोझे, निषिद्धेसी सर्वत्र झुंझे वीतरागा, त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः, यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरे, एका फळाभिलाष नठके, ते कर्मा ते म्हणती बंधके, जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे, का जिव्हा लंपट रोगिया, अन्ने दूषी धनंजया, अंगान रुसे कोढिया मासिया कोपे, तैसे फळकाम दुर्बळ, म्हणती कर्मची किडाळ, मग निर्णयो देती केवळ त्यजावे ऐसा, एक म्हणती यागादिक करावेची आवश्यक, जे हे वाचवनी शोधक आन नाही, मनशुद्धीच्या मार्गी जै विजयी व्हावे वेगी, तै कर्म संबळा लागी आळसून कीजे, भांगार आथी शोधावे तरी आगी जेवी नुबगावे, का दर्पणा लागी साचावे अधिकरज, नाना वस्त्रे चोख होवावी, ऐसे आथी जरी जीवी, तरी समदणी न मानावी मळीण जैसी, तैसी कर्मे क्लेशकारे, म्हणून न न्यावी अव्हेरे, का अन्न लाभे अरुवारे रांधिती येऊणे, इही इही गा शब्दी एक कर्मी बांधविती बुद्धी, ऐसा त्याग विसंवादी पडो निठेला, तरी विसंवादु तो फिटे, त्यागाचा निश्चयो भेटे, तैसे बोलो गोमटे अवधान देई, निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम, त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः,
तरी त्यागू येथे पांडवा, त्रिविधुपै जाणावा, तया त्रिविधाही बरवा, विभाग करू. त्यागाचे तीनही प्रकार, कीजती जरी गोचर, तरी तू इत्यर्थाचे सार, इतुले जाण. मज सर्वज्ञाची ये बुद्धी, जे अलोट माने त्रिशुद्धी, निश्चय तत्व आधी अवधारीपा. तरी आपुलिये सोडवणे, जो मुमुक्षु जागो म्हणे, तया सर्वस्वे करणे हेची एक. यज्ञदान तपः कर्मो न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. जिये यज्ञदान तपादिके, इये कर्मे आवश्यके, तिये न सांडावी पांथिके, पाऊले जैसी. हारपले न देखिजे, तव तयाचा मागुन सांडिजे, का तृप्त न होता न लोटीजे, भाणे जेवी.